मिरजेत महिलांच्या हस्ते बैलांचं पूजन करून पुरणपोळीचा नैवेद्य देण्यात आला। शेतीमध्ये आधुनिक तंत्रज्ञान आले, पण बैल आणि शेतकऱ्याचं नातं हे अतूट। विक्रम पाटील। शेतकऱ्यांचा उत्सवाचा दिवस असणारा आज बेंदूर सण मिरजेत मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। एकेकाळी बेंदूर सणाला मिरजेत बैलांच्या मिरवणुकीच्या रांगा लागत होत्या। कष्टकरी बळीराजाचा मित्र असलेल्या बैलांची पैदास कमी झाली आणि शेतकऱ्यांचे गोठे बैलाविना ओस पडले। त्या ठिकाणी आता आधुनिक तंत्रज्ञान घेतलं आहे, पण काही शेतकऱ्यांनी आजही बैलाचे अतूट नातं जपलं असून बेंदूर सणाला आज या बैलांची आकर्षक सजावट करून त्यांचं मनोभावे पूजन करून पुरणपोळीचा गोड नैवेद्य दिला। मिरजेत विक्रम पाटील यांच्या गोठ्यामध्ये बैल आणि घोडी यांचे एक संगोपन एक आवड म्हणून केली जात आहे। महिलांनी बैलांचं पूजन करून पुरणपोळीचा नैवेद्य दिला। शेतीमध्ये आधुनिक तंत्रज्ञान आल्यानं बैलांची पैदास कमी होत असल्याची खंत व्यक्त करून शेतकऱ्यांचे आणि बैलांचे अतूट नाते हे कायम राहणार अशी भावना विक्रम पाटील यांनी व्यक्त केली आहे। मी विक्रम पाटील, मिरज शहर पोलीस मिरजेच्या आपल्या घराण्याकडे पोलीस पाटील की हे घराणं हे असं आहे पद आहे आणि हे पोलीस पाटील हे पद वर्षानुवर्ष चालत आलेलं आहे। आज महाराष्ट्रीयन बेंदूर सर्व शेतकरी कुटुंबासाठी हा एक अत्यंत आनंदाचा सण असतो। ते बैल किंवा जनावर जे काय आहेत, पशुधन आहेत, त्याच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा सण बेंदूर म्हणजे। तर दरवर्षाप्रमाणे याही वर्षी आपण हा बेंद्राचा सण अत्यंत उत्साहाने साजरा करत आहे। आज आपल्या घरासमोर आज जे काय आपलं पशुधन आहे, बैल, घोडी, गाय, त्याची पिल्ली, त्याचं पूजन केलेलं आहे आणि सगळ्या परिसरातली महिला मंडळी आणि सगळे शेतकरी मंडळी अत्यंत आनंदानं हा सण साजरा करत आहे। युग जे आहे ते आधुनिक युग म्हणून गणलं जात आहे। इतर जे काय आहेत उद्योगधंदे जे आहेत त्याप्रमाणे शेतीमध्ये पण एक आधुनिक यंत्राचं युग चालू आहे। तरी देखील शेतकऱ्याचं आणि जे पशुवर जे काय प्रेम आहे ते अजून पण काही कमी झालेलं नाही आहे। तर पशुधनाचं संगोपन आता हे शेतकऱ्याला हे परवडत नाही आहे, तरी पण ते एक पशुविषयीचे काय प्रेम आहे ते व्यक्त करण्यासाठी हे शेतकरी बांधव आपल्या घरात गाई, म्हशी, त्यानंतर बैलांचं संगोपन करत आहेत आणि ते हे काम करणार म्हणजे शेतकरीच करणार, बाकी कोणीही करू शकत नाही। शेतकरी आजपर्यंत कधी तंबाखूचा विचार करत नाही, इथं पुढे पण करणार नाही आणि बैलाची किंवा या जनावरांची कृतज्ञता व्यक्त करणं ही हजारो वर्ष पुढेही परंपरा चालत राहणार आहे।